निशिदिनी सज्जन श्रोते हो सुप्रभात. निरूपण क्रमांक 37. कुंभक अर्थात आराम कल्पवृक्षाणां राम सकला पदाम किंवा सर्व सिद्धीचे कारण. प्राणांवर सहज लक्ष साधल्यास दोन प्राणांमधील अंतरावर म्हणजेच संधी सांधा किंवा सांध्यावरही सहज लक्ष पडते. या श्वास उश्वासाच्या दरम्याने मध्यंतरी नुसते असणे किंवा श्वासोच्छ्वास विरहित असणेपणाची केवळ अवस्था असते. खरे तर सर्व विश्वात वायू आहेच आहे, त्याचे सहज वहनही आहे. हा वायूच आत्मचेतनेच्या संपर्कात आल्यावर प्राणवायू प्राण ऊर्जा रूपे देहाचे वर खाली होणे श्वसन क्रियेद्वारे घडवित असतो. येथे देहाला श्वासोच्छ्वासाची क्रिया करावी लागते. ही क्रिया करण्याची क्षमता आत्म्याद्वारे म्हणजे विश्वचेतनेद्वारे जीवाला प्राप्त होते. या क्षमतेमुळे जीवांच्या जीवनाचे संचरण म्हणजे जीवन पुढे पुढे वाहते राहते. म्हणजे प्रथम आत्मचेतनेद्वारे पृथ्वी आप तेज वायू आकाश या पंचमहाभूतांचे पंचीकरण होऊन जीवाची निर्मिती स्व माणसाचा 36 तत्वांचा त्रिदेह स्थूल सूक्ष्म कारण देह बनतो. त्याच पद्धतीने वायूचा आत्मचेतनेशी स्वतंत्र संपर्क संबंध येऊन प्राणवायू रूपे प्राण्यात श्वसन क्रिया सुरू होते. आता दोन श्वासा दरम्यानच्या थांब्यावर विश्रामावर माणसाचे लक्ष गेल्यास म्हणजेच कुंभकावर लक्ष गेल्यास ही जागा थांबा कुंभक म्हणजे निरंतर श्वसन क्रिये दरम्यानची विश्रांती आरामाची स्थिती असल्याचे लक्षात येईल. राम याचा अर्थ चेतना ब्रह्मचेतना असा आहे. प्रभू राम म्हणजे सर्वव्याप्त पसरलेले ब्रह्मतेज जे आत्मा म्हणून चिदाभास चैतन्याचा आभास किंवा प्रतिबिंब म्हणून ध्यानंतर्गत कार्यरत असते. श्वसनादी क्रियांद्वारे व तेथून पुढे सर्व इंद्रियांच्या हालचालीद्वारे हे दोन्ही प्रकारे चालू असते. देहबाह्य म्हणजे देहात श्वसनादी क्रियेद्वारे व सर्व इंद्रियांच्या हालचालीद्वारे हा चिदाभास चैतन्याचा आभास किंवा आत्म्याचं प्रतिबिंब कार्यरत असतं. तर देहबाह्य सर्व निसर्गात उजेड रूपे तेच परमात्म तत्व म्हणून ओळखले जाते. उजेड अंधाऱ्या अस्थायी म्हणजे आलट पालट होणाऱ्या रूपांतरण अवस्था दिसणाऱ्या स्थिती आहेत. मात्र सर्व रूपांतरणाच्या मागे असणारी सर्वश्रेष्ठ शक्ती आत्मा परमात्मा ब्रह्मशक्ती ही दिसत नाही. मात्र त्या योगे सर्व वैश्विक हालचाल बदल रूपांतरण फेर रूपांतरण होत असते. म्हणून आत्मा परमात्मा जाणता येतो तो दृश्य रूपे पाहणे अशक्य आहे. म्हणूनच आत्म्याची ओळख ज्ञानी माणसाला सुसंवेद्य आत्मरूप पद्धतीने म्हणजे स्वतःला जाणणे ओळखणे कोहम हौसो या पद्धतीने होत असते. प्राणशक्तीचेच उन्नयन उत्क्रांत होणे म्हणजे सुसंवेद्य आत्मरूपाचे ज्ञानी माणसाचे आत्म्याचे आकलन. प्राणशक्तीचेच उन्नयन उत्क्रांत होणे म्हणजे सुसंवेद्य आत्मरूपाचे ज्ञानी माणसाचे आकलन. जसे ज्ञानेश्वर तुकारामादी संतांना झाले आहे तसे. आता परत कुंभकाकडे पाठी येऊया. कुंभक याचा अर्थ दोन श्वासा दरम्यानची विश्रांती आहे. हे लक्षात आल्यास कुंभक म्हणजे चिदाराम चैतन्य रूपी आराम किंवा दोन हालचालीमधील विश्रांती असा आहे. ही विश्रांती माणसाच्या चित्ताला म्हणजेच मनाला सुद्धा चित्त किंवा मन एकच आहे. ही विश्रांती माणसाच्या मनाला चित्ताला कुंभकात असताना आपोआप मिळत असते. म्हणजेच सतत वटवट करणाऱ्या मनाला कुंभकात असताना शांत प्रसन्नता मिळते आराम मिळतो हे उघड आहे. हेच ते आराम कल्पवृक्षाणाम विराम सकलापदाम किंवा योग्य कुंभक साधल्यास मन चित्त यांना प्राप्त होणारी विश्रांती शांती अमनता न मनता किंवा शांत्यावस्था दडपडीपासून सुटका जी कल्पवृक्षाच्या सावलीसारखी नितांत सुंदर आणि सर्व आपदा विपदा यापासून चित्ताला मोकळीकच नव्हे तर खरी गुरी प्रसन्नता प्रदान करते. आता पहा, राम म्हणजे ब्रह्मचेतना, चिदाराम म्हणजे चैतन्य रूपी चित्ताला मनाला दोन हालचाली दरम्याने मिळणारी विश्रांत अवस्था. हे सारे या कुंभकाचेच दर्शन आहे. म्हणूनच कुंभक मन हृदय मस्तक म्हणजे मेंदूच्या पेशी पर्यंत विस्तारित झाल्यास कल्पवृक्षाच्या सावलीतील अनन्यसाधारण नवसंजीवक म्हणजे पुन्हा नव्याने झेप घेणारी शक्ती प्रथम आराम आणि पुन्हा नव्याने झेप घेणारी शक्ती. म्हणूनच कुंभक मन हृदय मस्तक म्हणजे मेंदूच्या पेशीपर्यंत विस्तारित झाल्यास कल्पवृक्षाच्या सावलीतील प्रथम त्याला विश्रांती मिळते आणि नंतर नवसंजीवक म्हणजे पुन्हा नव्याने झेप घेणारी शक्तीही मनाला प्रदान केली जाते. त्यावेळी मनाला आराम
मिळतोच आणि आपदा विपदा संकट यापासून मुक्तीही मिळते. यालाच रामरक्षेत म्हटलेलं आहे, आराम कल्पवृक्षानाम विराम सकलापदाम. याचा परिणाम म्हणून मनाचे अमन शांती स्थळात, म्हणजे मन एक प्रचंड शांतीचं स्थळ बनतं. याचा परिणाम म्हणून मनाचे अमन किंवा शांती स्थळात परिवर्तन होते, ते सर्वार्थाने प्रसन्न होते. ज्याला किंवा ज्याचे मन प्रसन्न झाले त्याला सर्व काही योग्य ते आपोआप मिळाले. योग्य काय असते? अखंड योगावस्था. आपण ब्रह्मचेतनाच असल्याचे सतत अनुसंधान. त्या कारणाने अनायासे भेदाभेद अमंगल असे जे ते माणसातून अमंगल निघून जाते. यामुळेच समत्वमिती योग उच्चते, म्हणजे चित्ताची सरळ रुजू सर्वाभूती भगवंत अशी समदर्शितता व तसे आचरणे यामुळे सहज शक्य होते. हीच ती ब्रह्मसमाधी, हीच ती मनोहृदय मेंदू पर्यंत कुंभक साध्य झाल्यास होणारी सर्व सिद्धीचे कारण, मूळ उमजण्याची अद्भुत ज्ञान साधना. म्हणून कुंभक म्हणजे आराम कल्पवृक्षाणाम विराम सकलापदाम, अर्थात सर्व सिद्धीचे कारण आहे. यात आपण निरूपण 37 मध्ये पाहिलं. आता कुणाच्याही मनात शंका येईल की हे बोलणारा कसं बोलला, हे त्याला कसं जाणवलं. तर हे जेव्हा बोललं जातं, जाणवलं जातं, तर प्रत्यक्षात तसं असणं असतं, म्हणूनच ते बाहेर येतं. हे अत्यंत उत्स्फूर्त अशासाठी आहे कारण उद्या काय येणार याची आज कल्पना नसते. कारण चैतन्यामध्ये काल आज उद्या असं काही नसतंच. चैतन्यामध्ये स्थल नाही, काल नाही. स्थल काळातीत जे असणं आहे त्यालाच कैवल्य म्हणतात, त्यालाच ब्रह्मचेतना म्हणतात, त्यालाच ब्रह्म म्हणतात. ब्रह्म त्याच्या त्याच्या पद्धतीने पुढे जात असतो आणि ब्रह्म त्याच्या त्याच्या पद्धतीने पुढे जातं. ही धृती, ही धारणा शक्ती ज्याच्या हृदयामध्ये, मनामध्ये आणि मेंदूमध्ये बळकट झाली, अर्थात ती परमेश्वरी कृपा असू शकते. तर अशा बळकट धृतीमुळेच पुढचं चिंतन तसं येतं जसा झरा पुढे पुढे वाहतो. त्यामुळे या चिंतनामध्ये जरी एक तार्किक संगती साधली गेली असली तरी ती तार्किक संगती मुळाची आहे. इथे माणसाचं कर्तृत्व काही नाही. इथे फक्त माणसाने जाणणं आणि जाणण्यासाठीच जीवन आहे आणि त्यासाठी जीवन जगणं, एवढं एकच माणसाचं ध्येय असेल तर माणसालाच सर्व जाणता येतं. आणि माणसाला सर्व जाणता येतं कारण माणूस हा खऱ्या अर्थाने परमेश्वराचा अमृत पुत्र आहे. तर आजचं हे निरूपण छोटस असलं तरी निश्चितच काही प्रमाणात रसाळ आहे, तुम्हाला भावणार आहे असं मला वाटतं. कारण ते जेव्हा आतून बाहेर आलं तेव्हा कळत न कळत या देहाला एक असा थरार, म्हणजे एक तऱ्हेचा रोमांच प्राप्त आला, एक आनंदाची अवस्था प्राप्त आली. तशीच तुम्हाला होऊ शकेल अशी आशा परमेश्वर चरणी व्यक्त करतो. आणि आजचं हे निरूपण कुंभक अर्थात आराम कल्पवृक्षाणाम विराम सकलापदाम, म्हणजे सर्व सिद्धीचे कारण, हे निरूपण येथेच थांबवतो. धन्यवाद. असतो. सुप्रभात. सुदिन.